प्रत्येक व्यक्तीनं ही कथा नक्की ऐका. हृदयस्पर्शी कथा. मीरा आपल्या कमरेला औषध लावत होती आणि तेव्हाच तिच्या सासूबाई प्रमिलाताई तावातावाने तिच्या खोलीत शिरल्या आणि संतापून म्हणाल्या, मीरा, तू खोलीत बसून काय करत आहेस? तिकडे भांड्यांचा ढीग पडलाय. मीरा वेदनेनं वाकत होत म्हणाली, आई, माझी कंबर खूप दुखत आहे. मी थोड्या वेळानं भांडी घासते. हे ऐकताच प्रमिलाताईंनी जोरात तिच्या कानशिलात लगावली आणि त्या चिडून म्हणाल्या, तुझी कंबर दुखते म्हणून मी तुला डोक्यावर घेऊन मिरवू का? हे तुझं माहेर नाही. इथं नखरे अजिबात चालणार नाहीत. गपचूप स्वयंपाकघरात जाऊन भांडी घास आणि हो, त्यानंतर माझ्यासाठी गरम पाणी करून आण. माझे पाय फार दुखत आहेत. तुला एवढंही कळत नाही? तुझी सासू म्हातारी झाली आहे. तिची थोडीफार सेवा करावी हे सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही. आणि एवढी हिंमत आली कुठून की माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेस? मीरा आता सुन्न झाली. तिला वाटलं होतं आपली व्यथा सांगितल्यानंतर सासूबाई तिला आराम करण्यास सांगतील. पण एका क्षुल्लक कारणावरून त्या इतक्या रागवल्या आणि तेवढ्यात प्रमिलाताईंची एक मैत्रीण घरी आली आणि ती हसतच म्हणाली, अगं प्रमिला, बाजारात नवीन साड्यांचं दुकान उघडले आणि तिथं चांगला सेल लागलाय. मी जात आहे. तुलाही काही खरेदी करायची असेल तर चल ना. हे ऐकताच प्रमिलाताई उत्साहाने उठल्या. मात्र जाताना त्यांनी सुनेला रागानं पाहत मग त्यांनी तंबी दिली, मी परत येईपर्यंत घरातलं सगळं काम झालं पाहिजे आणि समजलं का? झोपू नकोस महाराणीसारखी. हे बोलून त्या पिशवी आणि पैसे घेत मैत्रिणीसोबत बाहेर पडल्या. प्रमिलाताई गेल्यावर मीरा तिच्या खोलीत जाऊन पलंगावर पडली. वेदना आणि अपमान यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्या वेळानं वेदना कमी झाल्या तशी ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन पटापट सगळी कामं करू लागली. काम करता करता तिच्या मनात विचार सुरू झाले. लग्नाआधी ह्याच सासूबाई किती गोड बोलत होत्या, पण आता माझ्याशी असा वाईट व्यवहार का करत आहेत? मी सून आहे की एखादी यंत्र? वेदना असल्या तरीही मला काम करावंच लागेल का? मीराच्या मनात संतापाचा वणवा पेटला. तिला आता अर्जुनशी बोलायचंच हवं होतं. संध्याकाळी अर्जुन घरी आल्यावर मीरा त्याच्यासमोर आपली वेदना मांडू लागली. अर्जुन, आईला जर काही सांगायचं होतं तर त्या तोंडानंही सांगू शकल्या असत्या. माझ्यावर आज हात उचलण्याची काय गरज होती? मी खेळणं आहे का त्यांच्या तालावर नाचत राहण्यासाठी? या घरात मला आराम करण्याचा हक्कही नाही का? हे ऐकताच अर्जुन संतापला आणि तो चिडून म्हणाला, तुला लग्न करून या घरात येऊन 4 दिवसही झाले नाहीत आणि तू मला माझ्या आईविरोधात भडकवायला लागलीस. मी त्या मुलांसारखा नाही जो बायकोचं ऐकून आईवर ओरडेल. आणि तुला इथं राहायचं असेल तर आईला खुश ठेवावंच लागेल, नाहीतर मी तुला कोणतंच सुख देऊ शकत नाही. असं म्हणत अर्जुन खोलीतून निघून गेला. आणि अर्जुनचं उत्तर ऐकून मीराला अतोनात वाईट वाटलं. तिच्यासाठी सासरी ना सासू आपली होती ना नवरा. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी मीरा स्वयंपाक करत असताना तेव्हा प्रमिलाताई तिला म्हणाल्या, मीरा, स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी लिंबू पाणी करून घेऊन ये. इतकं सांगून त्या आपल्या खोलीत गेल्या आणि पलंगावर बसून त्यांनी मुलीला फोन लावला. तेजू, फार दिवस तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहण्याची काही गरज नाही. एकदा त्यांची मर्जी मिळवली की संपत्ती तुमच्या नावावर करून घ्या. त्यानंतर त्यांची सुटका कशी करायची याचा फॉर्म्युला मी तुला शिकवेन. तेजू हसत म्हणाली, ठीक आहे, पण तिथं काय सुरू आहे? वहिनी तुला घाबरते का? प्रमिलाताई अगदी अभिमानाने हसल्या, अगं, इथं तर मी माझं आयुष्य सेट करून घेत आहे. माझ्या सुनेला मी पूर्ण माझ्या कंट्रोलमध्ये ठेवलंय. ती जराशी चूक केली तरी 2 कानाखाली लगावून सरळ करते तिला. आणि मला मजा म्हणजे माझा मुलगाही फक्त माझंच ऐकतो. तुझी वहिनी कितीही त्याच्यासमोर डोकं आपटत राहू, त्याला फरकच पडत नाही. याचा फायदा मला होतो. त्यामुळे मी तिला माझ्या तालावर नाचवू शकते.
दोघी मायलेकी अगदी खळखळून हसू लागल्या. तेवढ्यात मीरा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. हातात लिंबू पाणी होतं, पण तिच्या डोळ्यात रोष होता. ती अगदी शांत पण ठाम स्वरात म्हणाली, आई, हे ऐकून आनंद झाला की तुमच्याजवळ इतके चांगले फॉर्म्युले आहेत. पण मग मला पण फक्त नंदेसाठीच आहे का? मला पण सांगा ना. तर मला पण माझ्या सासूपासून सुटका करून घेण्याचे फॉर्म्युले शिकवा. मीराचं बोलणं ऐकताच प्रमिलाताई संतापून उठल्या. तुझी हिंमत तरी कशी झाली असं बोलण्याची? माझ्याच घरात उभं राहून माझ्यापासूनच सुटका करून घ्यायचं म्हणतेस? मीरा निर्विकारपणे उत्तरली, का नाही आई? जर तुमची मुलगी आपल्या सासरच्या लोकांपासून मुक्त होण्याचे डावपेच आखू शकते, तर मग मी का नाही? तिचे सासू सासरे साधे भोळे आहेत, म्हणून ती त्यांना सहज फसवू शकते. पण इथं तुम्ही मात्र माझं जगणं अशक्य करून ठेवले. मग मी सुटका करून घेण्याचा विचार का करू नये? आणि हो, हे खरं आहे की माझा नवरा माझी साथ देत नाही, पण मला स्वतःची मदत करायला कुणाचीही गरज नाही. इतकं बोलून मीरा रागाने तिथून निघून गेली. प्रमिलाताईंना काहीच समजत नव्हतं. मीरा असं का बोलली असेल? जर अर्जुन तिचं ऐकणार नसेल तर तिला या गोष्टीचा उपयोग तरी काय? प्रमिलाताई आपल्या मनाला समजावत होत्या, असो, मला काय करायचं आहे? मी तिला थोडीच घाबरणार आहे. संध्याकाळी अर्जुन घरी आला की मी माझ्या डोळ्यात पाणी आणून त्याच्यासमोर सगळ्या तक्रारी मांडेन. मग तो एका क्षणात माझ्या बाजूने येईल आणि मीराला चांगलाच धडा शिकवेल. हा विचार करताच त्या अधिकच निर्धाराने आपल्या योजना आखू लागल्या. अर्जुनच्या मनात मीराविषयी शंकेचं बी कसं पेरता येईल याचा त्या अगदी बारकाईने विचार करत होत्या. त्याला विश्वास बसावा म्हणून मीराला उद्धट, रागीट आणि भांडखोर सिद्ध करण्याचे वेगवेगळे डाव आखू लागल्या. संध्याकाळी अर्जुन घरी आला. प्रमिलाताईंनी पाहिलं की त्याचा मूड आधीच खराब होता. त्यांच्या मनात एक वेगळाच आनंद पसरला. हा मूड तर माझ्यासाठी सोने पे सुहागा आहे. अर्जुन जेव्हा कामाच्या तणावात असतो तेव्हा मी जर त्याला मीराविरुद्ध भडकवलं तर तो हमखास तिच्यावर ओरडतो. 2-4 दिवस तिच्याशी बोलतही नाही. आणि जेव्हा मीरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्यात भांडणाची मजा घ्यायला मला अजूनच मजा येते. प्रमिलाताई पटकन स्वयंपाकघरात गेल्या. अद्रक घालून चहा केला आणि मुद्दाम पडलेला चेहरा घेऊन मुलासमोर आल्या. त्या थोड्याशा काकुळतीला येत म्हणाल्या, अर्जुन, आता हे सगळं मला सहन होत नाही रे. तुझी बायको दिवसेंदिवस अधिकच उद्धट होत चालली आहे. आज तर थेट माझ्या तोंडावर म्हणाली की तिला माझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे. हिचं हे वागणं योग्य आहे का? माझ्या जन्माच्या पापाचं फळ मला सुनेच्या रूपाने मिळत आहे असंच मला वाटू लागले. पण बरं आहे, तुम्ही दोघं तुमच्या आयुष्यात खुश राहा. मी तर माझं आयुष्य जगलेच आहे. आता मला वृद्धाश्रमात टाकून द्या. तिथं निदान शांतता तरी मला मिळेल. असं म्हणून त्या नाटकी रडू लागल्या. प्रमिलाताईंचं बोलणं ऐकून अर्जुन गंभीर झाला. त्यानं कपाळावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाला, ठीक आहे आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू तुझं आयुष्य जगले आहेस, मग आम्हालाही आता शांतपणे जगू दे. रोजच्या या भांडणांमुळे माझा जीव गुदमरतोय, म्हणून मीच तुला वृद्धाश्रमात सोडतो. तिथं तू आरामात राहा आणि आम्हालाही राहू दे. हे ऐकताच प्रमिलाताईंना आपल्याच कानांवर विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं होतं की अर्जुन मीराला ओरडेल, तिला अपमानित करेल आणि स्वतःच्या आईच्या बाजूने उभा राहील. पण इथे तर अगदी सगळं उलटच घडलं. अर्जुनने हे बोलणं थेट आपली बॅग घेतली आणि खोलीत निघून गेला. प्रमिलाताई सुन्न होऊन त्याच्या मागे पाहत राहिल्या. त्या स्वतःच्या जाळ्यात अडकल्या होत्या. आता त्यांना अजून काही बोलायचीही लाज वाटत होती. त्यांनी विचार केला होता की जेव्हा त्या घर सोडून जाणार असं त्या म्हणतील तेव्हा अर्जुन बायकोवर ओरडेल. पण आता त्यांना अर्जुनशी बोलण्यास काहीच कारण उरलं नव्हतं, कारण त्यांनी समोरून तोंड उघडून वृद्धाश्रमात जाण्याचा विषय काढला होता आणि अर्जुनने तो प्रस्ताव अगदी सहज स्वीकारला होता. हीच गोष्ट त्यांना पचतच नव्हती. त्या गपचूप उठून त्यांच्या खोलीत निघून गेल्या.
मन खूपच अस्वस्थ होतं, पण मीरा मात्र शांतपणे स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. घरभर एक विचित्र शांतता पसरली होती, पण ही शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल देत होती. रात्री जेवणाच्या वेळी प्रमिलाताईंनी ठरवलं, मी जेवण करायला जाणारच नाही. तेव्हा अर्जुन नक्कीच माझ्याजवळ येईल आणि माझ्या नाराजीचं कारण विचारेल. कदाचित तो ऑफिसमधून दमून आला असावा, म्हणूनच त्याने मला वृद्धाश्रमात पाठवायला होकार दिला असेल, असा विचार करून त्या खोलीतच राहिल्या. पण कितीही वेळ गेला, अर्जुन त्यांना बोलवायला गेला नाही. त्या अस्वस्थ झाल्या. खरंच अर्जुन बदलला तर नाही ना? त्यांनी हलक्याच खोलीतून बाहेर डोकावून पाहिलं. मुलगा आणि सून दोघंही एकाच ताटात जेवत होते. आज हा बदल कसा झाला प्रमिलाताईंना काहीच कळेना. त्या द्विधा मनस्थितीत बुडून गेल्या होत्या. या घरात नक्की काय चाललंय? तेवढ्यात मीरा त्यांच्या खोलीत आली. काही न बोलता जेवणाचं ताट समोर ठेवून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी प्रमिलाताईंनी अर्जुनच्या जवळ बसून विचारलं, अर्जुन बाळा, काय झालं? तू माझ्याशी बोलत का नाहीस? काल मी अगदी सहज म्हटलं होतं की मला वृद्धाश्रमात जायचं आहे आणि तू लगेच तयार झालास. तुलाही तुझ्या आईचं ओझं वाटायला लागलं का? आईचं बोलणं ऐकून अर्जुन अगदी व्यंगात्मक हसला आणि शांतपणे म्हणाला, आई, काल तूच म्हणालीस ना की तुला वृद्धाश्रमात जायचं आहे, म्हणून मी तुझं म्हणणं ऐकलं. मी तुझ्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवतो, मग ही इच्छा तरी का टाळू? अर्जुनचं उत्तर ऐकून प्रमिलाताई संतापल्या. काल मी नाराज होते म्हणून तसं बोलले, म्हणजे तू खरंच मला वृद्धाश्रमात सोडून येणार होतास? आता तुझ्यासाठी तुझी बायकोच सगळं काही आहे का? त्यावर अर्जुन अगदी शांतपणे म्हणाला, आई, माझ्यासाठी माझी बायकोही महत्त्वाची आहे आणि तूही. पण मीरा कधीच तुला जाणून बुजून त्रास देत नाही, उलट नेहमीच तुझ्या सेवेत असते. तरीही तू तिला नेहमी सतावत आली आहेस. तुला असं वाटलं होतं का की मला हे कधीच कळणार नाही? अर्जुन थोडासा पुढे झुकत म्हणाला, काल जेव्हा तू ताईला भडकवत होतीस आणि स्वतःचं कौतुक करत होतीस, तेव्हा मीराने तुझा व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर तुम्हा दोघी सासू सुनेंचं संभाषणही तिने रेकॉर्ड केलं. प्रमिलाताईंच्या चेहऱ्यावरचे अगदी रंग उडाले. मला तुझ्या या विचारांवर लाज वाटते. हो, बाबांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं, पण तुला जितके दिवस इथे राहायचं आहे तितके दिवस तू या घरात राहू शकतेस. मी तुला वृद्धाश्रमात पाठवणार नाही, कारण मला इतका नालायक मुलगा बनायचं नाही. पण आता मी माझ्या बायकोला घेऊन तुझ्यासोबत या घरात राहू शकत नाही, कारण तू मीराला खूप त्रास दिला आहेस. त्यामुळे मी लवकरात लवकर भाड्याचं घर बघून तिथे शिफ्ट होणार आहे. हे घर तुझंच आहे, तुझंच राहील आणि नेहमी तुझंच असेल. तू इथे सुखाने राहा. अर्जुन एवढं बोलून उठून गेला. त्याच्या शब्दांनी प्रमिलाताई सुन्न झाल्या. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की अर्जुनला त्यांच्या सत्याची जाणीव होईल. त्यांचा ठाम विश्वास होता की त्यांनी कितीही चुका केल्या तरीही त्यांचा मुलगा नेहमी त्यांचं ऐकेलच. पण आज मीराने हुशारीने नवऱ्यासमोर सत्याचा पुरावा ठेवला होता. तिच्या एका निर्णयाने त्यांचा खरा चेहरा मुलासमोर उघड झाला होता. मीरालाही वाटलं नव्हतं की ती कधी सासूबाईंना असं एकटं सोडून निघून जाईल. त्यामुळे तिने अर्जुनला समजावतच म्हटलं, मला फक्त एवढंच हवं होतं की या घरात माझ्यासोबत काहीही चुकीचं होऊ नये. मी जेव्हा तुमच्याकडे तक्रार केली तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केला. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मला आईसोबत राहायचं नाही. मी इथेच राहणार आणि त्यांची काळजीही घेईन. पण भावनिक नातं मात्र कधीच जोडू शकणार नाही. त्या चुकीच्या आहेत, पण त्या तुमच्या आई आहेत. शेवटी त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, वाढवलं आहे. त्यामुळे म्हातारपणात त्यांची जबाबदारी ही तुम्हीच घ्यायची आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की त्यांनी मला टोमणे देऊ नयेत आणि जेव्हा त्या तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवतील तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मला अजून काहीच नको. मी घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि कुठेही राहिले तरी घरकाम मला करावंच लागणार. त्यामुळे सासूबाईंना जेवण बनवून खाऊ घालणं माझ्यासाठी कठीण नाही. मला फक्त या घरात शांती हवी आहे, तुझं प्रेम हवं आहे
आणि माझ्या आयुष्यावर माझा अधिकार हवा आहे. मीराचं हे समजूतदारपणाचं पाहून अर्जुन अगदी भारावून गेला. त्याला जाणवलं की त्याची बायको किती साध्या स्वभावाची आहे आणि मोठ्या मनाचीही आहे. दुसरीकडे प्रमिलाताई अर्जुनच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हत्या. आता त्यांना पश्चाताप होत होता. जर सुरुवातीपासून मी सुनेशी गोड वागले असते, तिच्या नात्याला कडवट बनवलं नसतं, तर आज घराचं वातावरण काही वेगळंच असतं. पण आता मुलगा आणि सून दोघंही समोर असूनही त्या कायमच्या एकट्या पडल्या होत्या. अर्जुनच्या मनातही आईसाठी असलेला मानसन्मान संपुष्टात आला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मीराने दिलेलं सणसणीत उत्तर तुम्हाला कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.